झी 24 तास एक पाऊल पुढे। चौपट दरानं वाढलेल्या भाज्यांच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकरांना आता अपना बाजार सारख्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून भाज्या मिळणार आहेत। या भाज्यांच्या दराबाबत अपना बाजारच्या अध्यक्षांची चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। महागाईच्या भस्मासुरात भाज्यांचे भाव कडाडले आहेत आणि या भाज्यांच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने अपना बाजार आणि सहकार भांडाराबरोबर टायप केलेल्या आणि हे भाज्यांचे भाव नियंत्रित आणण्यासाठी त्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले। आमच्याबरोबर अपना बाजारचे चेअरमॅन अनिल गंगरजी आहेत। सर, कशा पद्धतीने राज्य सरकारने तुमच्याबरोबर टायप केले? जी, आता अलीकडे भाज्यांचे भाव वाढल्यामुळे सरकारने शासनाने आम्हाला सांगितलं की तुम्ही जे ग्राहक संस्थेच्या मार्फत ग्राहकांची सेवा करता, तर ह्या भाज्यांच्या भाव वाढमुळे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। त्यामुळे आम्ही शासनाबरोबर आता भाज्यांचा भाव नियंत्रित भावामध्ये चांगल्या मार्केटपेक्षा जवळजवळ अंदाजे 30% कमीने सर्वसामान्य जनतेला ते भाजी मिळावी त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करतो आहोत। ह्या पुढच्या सोमवारपासून साधारणतः अपना बाजारच्या 7 सेंटरमधनं आम्ही ही भाजी स्वस्त दरात विकायचा प्रयत्न करणार आहोत। सरकार याच्यासाठी तुम्हाला ह्या भाज्या विकण्यासाठी काय सबसिडी देणार आहे का? कारण मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण कांदे विकलेले होते तेव्हा तोट्यात होतात, आपण संपूर्ण तोट्यामध्ये संपूर्ण हा व्यवहार झाला होता। ज्या वेळेला तशा पद्धतीची काय मागणी केली आहे का? बरोबर, आम्हालाही तोटा होता कामा नये, त्याच्यासाठी आम्ही विनंती केली आहे त्यांना की जर काय असं झालं प्रकार तर तुम्ही आम्हाला सबसिडीच्या माध्यमातून सरकारने मदत करावी। हा फक्त काही काळापुरतं हे संपूर्ण राज्य सरकार बरोबर टाईप झाला आहे की हे संपूर्ण हा जो माल आहे शेतकऱ्यांबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे? सरकारचं धोरण असं आहे महाराष्ट्र सरकारचं की हे कायम धोरणाप्रमाणे अंमलबजावणी करावी आणि त्याची सुरुवात त्यांनी केली आहे। आज महागाई खूप वाढल्यामुळे भाज्यांचे दर खूप वाढल्यामुळे तातडीने हे उपाययोजना सोमवारपासून सुरू केली आहे। पण सरकारचा आणि आमचा दोघांचा असा विश्वास आणि विचार आहे की हे कायम स्वरूपात चालू ठेवावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।